नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मनोज म्हणतो की तर आजही कोर्टात जाऊन काहीच झालं नाही. गायत्री आत्या म्हणते की असं एका दिवसात काही घडत नाही मनोज, कोर्टाच्या केसेस बऱ्याच दिवस चालू असतात. मनोज म्हणतो की पण जर दोघंही तयार असतील तर मग पटकन न्याय देवा ना कोर्टाने. तर गायत्री आत्या म्हणते की असं नसतं मनोज, कोर्टामध्ये दोघांचीही बाजू ऐकावी लागते. अण्णा म्हणतात की हो ना, कशाला इतक्या वेळ खेळत बसतात, क्रिकेटसारखं संपून द्यायचं एका वेळेत. मनोज म्हणतो की प्रत्येक वेळी अण्णा माझ्या क्रिकेटवर यायची काही गरज नाहीये. अण्णा म्हणतात की ज्याला जसं कळतं तसंच सिद्ध करावं असं म्हटलो. मालती म्हणते की आता तर मला भीती वाटायला लागली की पुढं काय घडणार आहे. तर गायत्री आत्या म्हणते की वहिनी अगं तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल. पुढच्या सुनावणीला तुला साक्षही द्यावी लागेल, त्याच्यामुळे घाबरू नको आणि तयार राहा. मालती घाबरते आणि म्हणते की अरे देवा, आता कोर्टात काय बोलणार मी. अण्णा म्हणतात की काय बोलणार म्हणजे जे खरं आहे ते बोलायचं. त्यावर मालती म्हणते की मला तर नाही जमणार बोलायला. त्यावर गायत्री आत्या म्हणते की वहिनी अगं तुला फक्त जे खरं आहे ते बोलायचंय. मालती म्हणते की मला नाही होणार, मला नाही जमणार खरं खोटं बोलायला. मला तर खरं कळतच नाहीये की माझ्या आनंदीच्या नशिबात हे सगळं काय चाललंय. आनंदी म्हणत असते की आई तू शांत हो. तर मालती म्हणते की कशी शांत होऊ, ह्या कोर्ट कचेरीच्या नादाने मला झोप सुद्धा लागत नाहीये. सतत एकच काळजी वाटत राहते की पुढं काय होणार. इतकं मनापासून लग्न लावून दिलं आनंदीचं, आमच्या परीने जे काही होईल ते सगळं केलं. का तर फक्त आमची मुलगी सुखी राहावी आणि तिने सुखाचा संसार करावा. झालं मात्र काहीतरी वेगळंच. प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचा संसार हा सुखाचा व्हावा. आणि माझंही तेच स्वप्न होतं, पण माझ्या आनंदीच्या बाबतीत हे सगळं काय होऊन बसलं. गायत्री आत्या म्हणते की वहिनी अगं तू प्लीज शांत हो. तू स्वतःही खसतीयस आणि आनंदीलाही दुबळं बनवतीयस. खरं तर ती एवढी स्ट्रॉंग उभी असताना तू तिचं कौतुक करायला हवंस वहिनी. मालती म्हणते की मला नाही जमत हो हे सगळं. हाताची पाची बोटं कधी सारखी नसतात. आणि मग सगळ्यांचे स्वभाव तरी कसे सारखे असतील. नाहीतर मग मीही तुमच्यासारखी वकील झाले असते. परंतु प्रत्येकाचे संस्कार आणि प्रत्येकाचे स्वभाव हे नेहमी वेगळे असतात. गायत्री आत्या म्हणते की अगदी बरोबर आहे वहिनी तुझं, परंतु जे जगण्यासाठी नियम असावे लागतात ते तर सारखे हवे ना. आणि ते नियम वेगळे असून कसं काय चालेल वहिनी, म्हणजे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा असं कसं काय. आता तुमच्या दोघांचंच घ्या. तुझ्या आणि दादाच्या संसारात कधीतरी दादाने नमतं होऊन तुझं काहीतरी ऐकलं असेल, नाहीतर कधीतरी तू नमतं घेत तू दादांच्या गोष्टी ऐकल्या असतील. आणि म्हणूनच तर इतकी वर्ष तुमचा संसार चालला आणि यालाच तर संसार म्हणतात ना. पण आपल्या आनंदीच्या बाबतीत तर तसं नाही घडलं ना. अगं तिच्या संसाराचं एक चाक हे मोडून पडलंय. कसा चालवायचा बरं तिने संसार, की एकटीनेच ओढत बसायचा हा गाडा. मालती म्हणते की अहो पण आपापल्यामध्ये आपण बोलून हा प्रश्न मिटवला असताना कशाला हव्यात त्या कोर्ट कचेऱ्या. तर गायत्री म्हणते की अहो वहिनी तो माणूस धड नीट बोलायला सुद्धा तयार नाहीये. मग अशा परिस्थितीत काही नियम नको का. आपण तर तेच करतोय. आपण लढतोय ते आनंदीच्या हक्कासाठी. वहिनी अगं थोडंसं तरी समजून घे. मालती म्हणते की मी नाही समजून घेणार, मला तर काहीच समजत नाही आणि माझं डोकंही चालत नाहीये. असं म्हणून मालती रागारागाने रडतच आतमध्ये निघून जाते. गायत्री आत्या म्हणते की बरं दादा चल आता मी सुद्धा निघते, पुढच्या सुनावणीला भेटूयात. जाता जाता अण्णा गायत्रीच्या हातावर पैसे ठेवतात आणि म्हणतात की गायत्री ही घे तुझी फी. मला माहीत नाही तुझी फी किती आहे, पण हे पैसे ठेव. अगं निदान जाण्यासाठी तरी उपयोगी पडतील. गायत्री म्हणते की अरे दादा काय करतोयस तू हे सर्व. अण्णा म्हणतात की अगं तू माझ्या आनंदीसाठी एवढं सगळं करतीयस. तर गायत्री आत्या म्हणते की मग आनंदी माझी कोणीच लागत नाही का. मी तिची कोणीच लागत नाही का. हे कुटुंब माझं देखील आहे आणि आनंदी मला माझ्या मुलीसारखी आहे दादा. मी तर तिच्या हक्कासाठी लढते आणि त्याचे तू मला पैसे देतोयस. आणि जर दादा तू जर असं वागणार असेल तर मी परत कधीच इथे येणार नाही. ठेव बरं हे पैसे. आणि असं म्हणून अण्णांच्या हातात ते पैसे परत करते आणि सांगते की दादा तू फक्त वहिनीला सांभाळ आणि आनंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. तिला तुझ्या साथीची गरज आहे दादा. आणि एवढं बोलून गायत्री आत्या तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्मा ही ऑफिसमध्ये सार्थकची वाट बघत असते. तेवढ्यातच केदार तिथे येतो आणि म्हणतो की काय रेश्मा कोणाची वाट बघते, सार्थकची. त्यावर रेश्मा म्हणते की हो अजून तो आला नाहीये ना. केदार म्हणतो की तो आज लवकर नाही येणार आहे कारण तो आनंदीकडे गेलाय. रेश्मा म्हणते की काय आनंदीकडे, इम्पॉसिबल. केदार म्हणतो की अगं मला जेव्हा समजलं ना तेव्हा माझी देखील हीच रिॲक्शन होती. रेश्मा म्हणते की काय बोलतोयस तू हे, आणि सार्थक का गेलाय तिच्याकडे आणि हे सर्व तुला कसं काय कळलं. केदार म्हणतो की मी सार्थक आणि सार्थकच्या आईचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याची आईच म्हणाली की तू तिच्याकडे जा म्हणून.
आता तू केलेल्या गोष्टीची कदाचित तो माफी देखील मागेल. त्यावर रेश्मा म्हणते की काय, आणि सार्थकला हे सर्व करण्याची काय गरज आहे, आणि ह्या गोष्टीमुळे तिचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. सार्थक का असं करतोय आणि तो सारखं का विसरतोय की तो ह्या कंपनीचा ओनर आहे. केदार म्हणतो की अगं असं म्हणतात ना की माणसाचं मन जर एखाद्या ठिकाणी गुंतलं तर ते काहीही करू शकतं. केदार तिथून निघून जातो. रेश्मा मात्र मनामध्ये म्हणत असते की नेमकं सार्थकला त्या आनंदीबद्दल काय वाटतंय काहीच कळत नाहीये. आनंदी ही देवासमोर जाते आणि देवाजवळ हात जोडून उभी असते आणि म्हणते की देवा, ही स्पर्धा जिंकून सुद्धा मी हारले रे. खूप वाईट वाटतंय रे. प्रामाणिकपणे एवढी मेहनत करून सगळं काही मातीमोल झालं. पण तुला तर माहिती आहे ना, स्वतःच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही, आणि म्हणूनच मी ते बक्षीस त्यांना परत केलं. खरं तर मला असं वाटत होतं की ही स्पर्धा जिंकल्यानंतर थोडे काहीतरी पैसे मिळतील आणि निदान ज्यामुळे या घरातले प्रश्न तरी सुटतील, परंतु असं काहीच घडलं नाही. पण मी आता हिंमत हारणार नाही. मी पुन्हा लढेल. पण प्लीज मला फक्त एखादी नोकरी मिळून दे, ज्याच्या कारणाने मी माझ्या दादांना आणि अण्णांना थोडा तरी हातभार लावू शकेल. तेव्हा मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाही आहे रे. आणि आनंदी येऊन पेपर बघायला लागते. तितक्यातच अण्णा येतात आणि म्हणतात की आनंदी काय ग, काय शोधतीयस पेपरमध्ये. आनंदी सांगते की अण्णा नोकरी शोधते. तितक्यातच शकू बुके घेऊन तिथे येते. आनंदी विचारते की शकू, हा बुके कुठून आणलास. शकू म्हणते की मी नाही आणलाय, त्यांनी दिलाय. आनंदीला आठवतं की एका वेळी अंशुमनने असंच दाराजवळ बुके ठेवला होता. तेव्हा आनंदीने विचारलं होतं की कोणी ठेवलाय हा बुके. तेव्हा अंशुमनने पुढे येऊन सांगितलं होतं की हा बुके मी ठेवलाय, आणि त्या गोष्टीनंतर त्याने खूप सारे वाद पण घातलेले असतात. आनंदीला असं वाटत असतं की तो बुके अंशुमनने आणून ठेवलाय, पण खरं तर तो सार्थकने ठेवलेला असतो. आनंदी म्हणते की शकू, आत्ताच्या आत्ता हा बुके बाहेर ठेव. मला माहिती आहे हा बुके कोणी दिलाय. अगं मी तुला काय सांगितलं हा बुके बाहेर ठेव म्हणून, तुला नाही ठेवायचा आहे का, चल आण इकडे. आणि असं म्हणून आनंदी तो बुके घेऊन बाहेर फेकायला जाते. असं म्हणून आनंदी शकूच्या हातातून तो बुके घेते आणि बाहेर फेकायला जाते. तेवढ्यातच सार्थक हा बाहेरून आलेला असतो आणि तो बुके झेलतो. सार्थकला पुढे बघून आनंदी देखील चकित होते. सार्थकला आतमध्ये बोलवतात. आनंदी तर आतमध्येच निघून जाते. तर अण्णा म्हणतात की आनंदी जरा बाहेर येतेस का. तर आनंदी बाहेर येत नसते. अण्णा म्हणतात की सार्थकराव, मी माफी मागतो तुमची. सार्थक म्हणतो की अहो अण्णा, माफी तर मी मागायला आलोय तुमची. अण्णा म्हणतात की अहो ती जरा रागवली आहे, मी काढतो तिची समजूत. त्यातच मालती तिथे येते आणि म्हणते की आता हे का आले इथे, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा इथे आलेत. लीना म्हणते की अहो आई, हे काल सुद्धा आले होते. अण्णा तुम्ही घरी नव्हता तेव्हा आले होते हे. सार्थक म्हणतो की आणि मला तेव्हाच कळलं की जे घडलंय ते. सार्थक सांगतो की अहो जे घडलं ते खरंच खूप वाईट होतं, पण मला खरंच सांगतो मला कल्पना देखील नव्हती याची. काहीतरी खूप मोठा गैरसमज होतोय, म्हणूनच मी माफी मागायला आलोय. आनंदी म्हणते की अण्णा यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. सार्थक म्हणतो की काका त्यांना सांगा की मला बोलायचंय त्यांच्याशी. आनंदी म्हणते की अण्णा मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाहीये. सार्थक म्हणतो की काका त्यांना सांगा की मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय जाणारच नाहीये. तर आनंदी म्हणते की अण्णा त्यांना सांगा की मी त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही आणि त्यांना माफही करणार नाही, त्यांना इथून जायला सांगा. सार्थक म्हणतो की अहो काका, पण माझं काही चूकच नाहीये, जो गैरसमज झालाय तो दूर करण्यासाठी मी आलोय. आनंदी म्हणते की हे बघा अण्णा, मला काहीही ऐकायचं नाहीये, यांना प्लीज इथून जायला सांगा. सार्थक म्हणतो की काका यांना सांगा की मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे यांच्याशी. तर आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही त्यांना सांगा की खूप अति होतंय आता त्यांचं. सार्थक म्हणतो की काका अहो ह्या सुद्धा खूप ताणताय आता. तर आनंदी म्हणत असते की हो अण्णा, तुम्ही सांगत का नाही त्यांना. तर अण्णा आनंदीचा हात ओढतात आणि तिला सार्थक समोर उभं करतात आणि म्हणतात की राहा इथं उभी आणि बोल काय बोलायचं ते, माझा कशाला चेंडू करतेयस. तेव्हा आनंदी सार्थकला म्हणते की बोला, काय बोलायचंय तुम्हाला. सार्थक म्हणतो की हे बघा, जे काही झालं ते खूप वाईट होतं आणि खरंच त्याला मी कारणीभूत नव्हतो. मला सुद्धा तुमच्या वहिनींकडूनच कळालं की काय झालंय ते. ज्या लोकांनी हे सर्व केलंय त्यांना सुद्धा मी सक्त ताकीद दिली आहे. खूप मोठा काहीतरी गैरसमज झालाय आणि तरी सुद्धा जे झालंय त्याच्यासाठी मी तुमची माफी मागायला आलोय. सॉरी. असं म्हणून आनंदीला तो बुके देत असतो. आनंदी तो बुके स्वीकारते आणि म्हणते की झालं तुमचं, आता या तुम्ही. सार्थक म्हणतो की नाही, मी जे काम करायला आलोय ते केल्याशिवाय मी काही जाणार नाही इथून. सार्थक त्याच्या खिशातून चेक काढतो आणि म्हणतो की हा तुम्ही कष्टाने कमावलेला चेक, हा तर तुम्हाला घ्यायचाच आहे, परंतु आमच्या कंपनीकडून आणखी एक गोष्ट आहे तुमच्यासाठी. मी तुम्हाला कंपनीमध्ये अपॉइंट करू इच्छितो. आता हे ऐकल्यावर मात्र बाकी सर्वांना खूपच आनंद होतो आणि हे त्याचं अपॉइंट लेटर. तर अण्णा म्हणतात की हो काय सांगताय. तर सार्थक म्हणतो की हो काका, तुम्ही उद्यापासून सुद्धा जॉईन करू शकता मिस आनंदी.
म्हणते की अरे बापरे जॉब, आनंदीताई खूप खूप अभिनंदन. अण्णांना सुद्धा खूप आनंद होतो. अण्णा मालतीला म्हणतात की मालती जा जाऊन साखर घेऊन ये. तेव्हा आनंदी म्हणते की थांब बाई, अण्णा त्यांनी जरी मला ऑफर दिली असली तरी मी अजून स्वीकारली नाहीये. अण्णा आनंदीला शांत करत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की बरोबर आहे काका त्यांचं. एवढं झाल्यानंतर सुद्धा आमच्यासोबत काम करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. बट डोंट वरी, आमच्याकडून तर स्टँडिंग ऑफर आहे. तुमचा जेव्हा निर्णय होईल तेव्हा तुम्ही आम्हाला सांगू शकता. फक्त तुमचा निर्णय झाल्यावर आम्हाला कळवा. आनंदी म्हणते की मी एवढं मेहनतीने तुमच्या कंपनीत बक्षीस मिळवलं आणि तुमच्या कंपनीतल्या लोकांनी मला नाही ते आरोप केलेत. तर जर मी हा जॉब स्वीकारला तर मला काय काय म्हणतील ते अजून. ही गोष्ट मी कधीच सहन करू शकत नाही. मला नाही करायचं आहे तुमच्या कंपनीत जॉब, असं म्हणून बुके पुन्हा ती सार्थककडे देते. सार्थक म्हणतो की हे बघा, ही स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्ही काहीही गैर केलेले नाही हे तुम्हाला माहिती आहे ना. जर स्वतःवर विश्वास असेल तर लोक काय म्हणतील याला कितपत किंमत उरली आहे. तुम्हाला जी साडी बनवण्यासाठी अडचणी आल्या होत्या ते सॉल्व्ह करायला लोक आली होती का? नाही ना. मग आता का त्यांचा विचार करताय? ही स्पर्धा जरी तुम्ही जिंकली असली तरी जिंकण्यासाठी तर तुम्ही भाग घेतला नव्हता ना. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची होती म्हणून तुम्ही भाग घेतला होता, राईट? मग आता तुमच्या आईवडिलांची स्वप्न मोठी करण्याची एवढी मोठी संधी आहे तुमच्याकडे. पण हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. आता तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्हाला कोणाचा विचार करायचा आहे, इतरांचा की स्वतःचा. आणि आनंदीच्या हातामध्ये बुके आणि ऑफर लेटर आणि चेक देऊन सार्थक तिथून निघतो. तर आता आनंदी सार्थकने जे काही बोललेलं असतं त्याचा विचार करू लागते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अंशुमन हा मालतीला भेटलेला असतो आणि म्हणतो की नमस्कार सासूबाई, हा आश्रमातला फॉर्म आणि हा फॉर्म आता तुम्ही आनंदीच्या नावाने भरून ठेवा. काय आहे ना, तुमच्यानंतर मनोज त्याच्या फॅमिलीकडे बघेल की आनंदीच्या फॅमिलीकडे. आणि डिवॉर्स झाल्यानंतर मुलींना काय काय सहन करावं लागतं हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. उद्या तुम्ही कोर्टात आनंदीच्या बाजूने काहीही बोलायचं नाही, बाकी सर्व मी करतो. कराल ना एवढं? तर इकडे सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात परंतु मालती तिथे आलेली नसते. तर गायत्री आत्या म्हणते की वहिनी कुठे आहे? आता वहिनी आली नाही तर साक्ष कशी देणार? आणि आता त्या शेलारांनी साक्ष द्यायला बोलवली म्हणजे? तर सर्वजण मालतीची वाट बघत असतात. तर मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.